स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश। स्वामी महाराजांची प्रार्थना करून घेऊया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। हे विनायक तो दिवा लावून घे रे। आज मी तुम्हाला या तुमच्या आमच्या भौतिक जीवनामध्ये कशा घडामोडी होत आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचे। बघा, आताची काय तरुण पिढी आहे, या अनेक मध्यम वयाची लोक आहेत ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, जे मध्यम वयाची पण लोक आहेत। आताच्या लोकांना मानसिक टेन्शन सहन होत नाही, कारण की मी बरंच पाहतोय, थोडं तरी टेन्शन आलं माणसाला, सावकाश स्टील सांडलं, तर माणूस डिप्रेशनमध्ये जातो। आणि डिप्रेशनमध्ये गेल्यावरती त्याच्या शरीराची काय अवस्था होते त्यालाच ती समजत नाही। आणि अनेकदा मग अशी लोक काही ठिकाणी भटकू लागतात, फिरू लागतात, आणि मग काही दरबारांमध्ये जाऊन त्यांना वेगळीच बाधा सांगितली जाते। त्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये अडकला जातो। पण त्रास वेगळाच असतो, आणि वेगळा त्रास असल्यामुळे त्या व्यक्तीला समजत नाही नक्की मला त्रास कुठला आहे, पण त्याला त्रास असतो तो मानसिक त्रास। मानसिक त्रास घेतल्याने आपल्या शरीरातल्या क्रिया ह्या वेगळ्या पद्धतीने चालू राहतात आणि चालू होतात। बघा, हा नाशवंत देह, या बुद्धीमध्ये अनेक वायरींचा गुंतडा आहे, याला ब्रह्मांड असं म्हटलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये इतक्या बारीक बारीक नसा आहेत, ती एक नस तरी सटकली तरी माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो। पण डिप्रेशन कशामुळे येतं, तर मानसिक टेन्शनमुळे, जास्त विचार केल्यामुळे। मग विचार करावा की नाही करावा, तर प्रत्येकाला वाटतं थोडाफार विचार येतोच मनामध्ये, विचार सर्वांच्याच मनामध्ये येतो। पण काही लोक अति जास्त विचार करतात, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या घरादाराचं कसं होईल, या माझ्या प्रपंचाचं कसं होईल। एखादा पुरुष असतो, नवीन लग्न झालेलं असतो, समजा त्याची बायको नीट वागत नसेल, त्या बिचाराला वेगळं मानसिक टेन्शन असतं। समजा पुरुष नीट वागत नसेल, त्या स्त्रीला वेगळं टेन्शन असतं। मग आता जी पिढी जास्त डिप्रेशनमध्ये चाललेली, त्याच्यासाठी म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, या डिप्रेशनमध्ये जाऊ नये याच्यासाठी किमान प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ हे नाम घेणं खूप गरजेचं आहे। ते नाम पण कसं घ्यावं, तर श्वासावर घ्यावं। श्वासावर तरी कसं घ्यावं, ज्यावेळेस तुम्ही सकाळी समजा 7ला उठत असाल, 7:30ला किंवा 8ला, काही लोक लेटही उठतात, पण किमान माणसाने 6 वाजता तरी उठावं। 6ला उठून त्यांनी श्वासावरती त्याचा काय नित्यक्रम असेल ते उरकून स्नान करून त्यावेळेस त्यांनी परमेश्वरासमोर किंवा मोकळ्या हवेमध्ये एक ध्यान अवस्थेमध्ये बसायचे। ध्यान तर कोणाचं लागत नाही, किमान एकाग्रता करायचा प्रयत्न करायचा, आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाम घ्यायचं। म्हणजे श्वासावरती श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने, म्हणजे दीर्घ श्वास पण घ्यायचा नाही आहे। तर त्याच्याने जर तुम्ही तसा श्वास घेतला तर माणूस डिप्रेशनच्या बाहेर पण पडू शकतो। पण त्याला अशा लोकांनी प्राणायाम करू नये। काही सांगतात तुम्ही प्राणायाम करा डिप्रेशनच्या बाहेर निघाल, असं नाही आहे। प्राणायाम केल्याने ते जास्त वाढतं, कारण की अशा लोकांना कधी कधी हातापायाला मुंग्या येतात, हृदयाचे ठोके वाढतात, घाबरटपणा होतो। अशा लोकांना घरात राहूशी वाटत नाही, डोकं चिनबिन होऊन जातं, समाजामध्ये राहूशी वाटत नाही,
आता असं वाटतं उद्याच मरतो असे पण विचार डोक्यात येतात. मग लोकांना काय वाटतं, अरे कोणी काय केलं काय माझ्यावरती. पण कोण कोणावर करायला मोकळं नसतं. आपल्याच बुद्धीने आपल्यावर काही गोष्टी केलेल्या असतात, आपल्या विचारांनी ती करणे आपल्यावर केली आहे, म्हणून माणूस डिप्रेशनमध्ये जातो. येथे लक्षामध्ये मी काय म्हणतोय, याच सत्य घटना असतात. क्वचित काय घटना होतात, पण आता 100तनं 90 ते 99% या गोष्टी राहिलेल्या नाही आहेत. येथे लक्षामध्ये, म्हणून घाबरायचं कारण नाही कोणी. त्याच्यासाठी तुम्ही योग्य मार्ग तुम्ही स्वीकारायला पाहिजे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, तुम्हाला ज्यावेळेस मानसिक आत्मिक त्रास झाला तर त्याच्यासाठी मठ मंदिरं तुम्ही कुठेही जा, तिथं किमान 10-15 मिनटं श्वासावर नाम घ्या, एक मानसिक समाधान मिळालं जातं. पण कितीही सांगितलं तरी लोकांच्या डोक्यात विचार येतच राहतात, निगेटिव्ह विचार जास्त येतात आताच्या युगामध्ये. मग तेच विचार काढण्यासाठी स्वामी समर्थ महाराज हे नाम खूप महत्त्वाचं आहे. आणि काही लोक असे पण असतात, बऱ्याच लोकांना असं वाटतं, बाबा आम्हाला लोकांचं चांगलं करायचं आहे, लोकांबद्दल काहीतरी करायचं आहे, आमची खूप इच्छा आहे पण आमच्याकडनं होत नाही, काय करावं. अरे बाबा, त्याला पैसा असावा लागतो, त्याला थोडं राजकारणी व्हावं लागतं, त्यावेळेस कुठंतरी आपण इतरांसाठी करू शकतो. आपल्या मनात खूप इच्छा आहे करायची, आपण आपलं घरदार विकून करू शकतो का? नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं पडलेलं असतं. बघा, तुकाराम महाराजांचं एक उदाहरण देतो तुम्हाला. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जर आपण गेलो, त्यावेळेस दुष्काळ पडलेला. त्या दुष्काळामध्ये तुकाराम महाराज सावकारच होते. दुष्काळ पडलेला, अनेक लोकांची दानादान झाली, अन्न राहिलं नाही. त्यावेळेस तुकाराम महाराजांना कुठेतरी दया आली समाजाची. कारण तुकाराम महाराज साक्षात वैकुंठातनं पुष्पक विमान त्यांना खाली या मृत्यूलोकामध्ये नेण्यासाठी आलं आणि तुकाराम महाराज सहदेहासगट वैकुंठात गेले. हे का तुमची आमची कामं आहेत का? ते देवाचेच अंश असावे लागतात. पण त्या तुकाराम महाराजांना इतरांची दया आली, गोरगरिबांची, आणि त्यांनी सांगितलं जेवढं तुम्हाला लागतं तितकं न्या. पण त्यांनी काय केलं, सगळ्या धान्यांचेच कोठार खाली करून टाकले तुकाराम महाराजांचे. एकही दाना त्यांना ठेवला नाही खाण्यासाठी. ठेवला का? नाही. कारण याला समाज असं म्हटलं गेलेलं आहे, स्वार्थी समाज असं म्हटलं गेलेलं आहे. त्यांनी विचार केला का, तुकाराम महाराजांची बायको आहे, त्यांची मुलं आहेत, त्यांचा भाऊ आहे, बरं त्यांची बायको आहे, अनेक काय घरामध्ये सदस्य आहेत, ते उपाशी मरतील का, त्यांना अन्न मिळेल का नाही मिळेल खाण्यासाठी, याचा विचार केला का समाजाने? नाही विचार केला. मग त्यांनी सगळं धुवून नेलं आणि तुकाराम महाराजांची दानादान करून टाकली. तुकाराम महाराजांच्या नंतर लक्षात आलं आणि मग त्यांनी विचार केला, अरे हा तर समाज आहे, आपण सांगितलं एवढं पण त्यांनी नेलं हातभर, काही ठेवलं नाही आम्हाला. म्हणून सांगायचं एक कारण आहे, समाजाला कोणाशी काही घेणं देणं नसतं, प्रत्येकजण आपलं पोट बघत असतो. म्हणून कोण कोणासाठी करतं असं कधीच होत नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कसा चालेल अशा पद्धतीने पहा. कारण की अनेक जण दानधर्म करणारे आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, ते करतात. दानधर्मही कुठे करावा? ज्या ठिकाणी अन्नदान होतं त्या ठिकाणी दानधर्म करावा. रोज जिथं अन्नदान चालतो त्या ठिकाणी अन्नदान करावा, म्हणजे 4 लोक भोजन करून जातात. येतं लक्षामध्ये. वैयक्तिक जर आपण दान करायला गेलो तितका पैसा आहे का आपल्याकडे? नाही आहे. प्रत्येकाला साडी घेऊन द्याल का? प्रत्येका एखाद्या लहान मुलाला ड्रेस घेऊन द्याल का? रोज एखाद्याला 500 रुपये द्याल का? 100 रुपये द्याल का? नाही होणार शक्य. त्याच्यासाठी तुम्ही किमान कुठेतरी मंदिरात जाऊन 5 किलो 10 किलो तांदूळ तरी दान केले. आर्थिक रूपामध्ये नका करू, पण धान्य रूपात तर करू शकता. त्या ठिकाणी जर दान केलं तर हजारो लोक ते अन्न ग्रहण करून जातात, म्हणजे तो प्रसाद ग्रहण करतात, आणि तेच पुण्य तुम्हाला लाभलं जातं, तुमच्या पूर्वजांना लाभलं जातं, तुमच्या कुळात अनेक जन्माला आले त्यांना पण ते लाभलं जातं. बघा, तुमच्या कुळाचा उद्धार होतो, 21 पिढ्यांचा उद्धार होतो. 21 पिढ्या म्हणजे काय हे कोणाला माहिती आहे का? कुठल्या 21 पिढ्या असतात? नाही माहिती. फक्त 21 पिढ्यांचा उद्धार होतो असं संतांनी सांगितलेलं आहे. पण 21 पिढ्या कुठल्या? माझ्या 21 पिढ्या मागच्या, माझ्या बायकोच्या 21 पिढ्या आणि माझ्या आईच्या 7 पिढ्या, माझ्या बायकोच्या 7 पिढ्या आणि माझ्या 7 पिढ्या. जो अध्यात्म मार्गामध्ये आहे, जो साधू आहे, तो एवढ्यांच्या पिढ्यांचा उद्धार करून देतो. याला 21 पिढ्या असं म्हटलं गेलेलं आहे. येते का लक्षामध्ये? असं नाही त्याच्याच 21 पिढ्यांचा उद्धार होतो. बघा, जो अध्यात्म मार्गामध्ये आहे त्याच्यात किती सामर्थ्य असतं. अध्यात्म मार्गात त्याला काय साधूच हवा आहे का? नाही. तुम्ही पण तसं करू शकता स्वामींच्या नामावरती. हे जी अर्धांगिनी आहे तुमची बायको, तिला अर्धा अंग असं म्हटलं गेलेलं आहे, तिच्याही कुळाचा उद्धार होतो.
जी तुमची मातोश्री आहे, जी तुमची आई आहे, तिच्याही कुळाचा उद्धार होतो. आपल्याचा कुळाचा उद्धार होतोच, पण ह्या दोघांचाही उद्धार जातो. असे 21 पिढ्या होतात. आलं लक्षामध्ये? हे आपल्या ग्रंथपुराणामध्ये लिहिलेल्या घटना आहेत या सगळ्या. फक्त आपण वाचत नाही म्हणून लक्षात येत नाही. म्हणून दानही असं करावं तर पारखून करावं. एखाद्याला गरज आहे का, त्याची गरज असेल तर त्याला ते दान करावं. जर गरज नसेल तो ते तुमच्या पैशाचा गैरउपयोग पण करू शकतो. तो दारू पिऊ शकतो, मांस मच्छी आणू शकतो. मग ते पाप तुमच्या बोकांडी, तुमचं पुण्य त्याच्याकडे. येते लक्षामध्ये मी काय म्हणतोय? असं होतं बरं का. हे आपल्या ग्रंथपुराणांमध्ये लिहिलेल्या घटना आहेत सगळ्या. आपलं पुण्य त्यांनी घेण्यापेक्षा अशांना दान करू नये. आता गरीबच जरी चांगले राहिलेत का मला सांगा, एखादा आला मागेच लागला आपल्या, ते आपला पदर पण सोडत नाही 10 रुपये घेतल्याशिवाय. तुम्ही तीर्थक्षेत्री जा बरं, रडकुंडी आणतात अक्षरशः. आणि ते आपल्यापेक्षा श्रीमंत, त्यांचा बँक बॅलन्स बघा तुम्ही. एखाद्या भिकाऱ्याला जर तुम्ही झटकला ना तर 5-6 लाख रुपये त्याच्या बँकेत मिळतील. आणि आम्ही दया करतो, नाही आम्हाला पुण्य लाभेल. पुण्य नाही, पाप लाभलं जातं. त्याच्याने तो काय करतो, वेगळ्या पद्धतीने तो पैसा खर्च करतो. त्याच्याने दारू पितो, अनेक काय वाईट कर्म करतो, ड्रग्ज घेतात. बघा झोपडपट्टीमध्ये कितीतरी असे काय मुलं आहेत ते ड्रग्ज घेतात. कोण दारू पितं, कोण काही विचित्र वागतं. इतकी बेकार अवस्था आहे. स्त्रिया पण दारू पितात. इथंच मी बघितलं एक स्त्री अशी आपल्या पुढेच दारू पिऊन पडलेली आहे. कुठल्या समाजातली मला माहिती नाही, नाव नाही घेणार मी. दोघं नवरा बायको टुल. मला सांगा, अशांना दान धर्म करणे योग्य आहे का? मळकट कपडे मग दारू पिऊनच हे जर तुमच्या पैशाचा गैरउपयोग करत असतील, मला सांगा पुण्य लाभेल का पाप लाभेल? पापच होणार ना. मग त्याच्यातनं आपली कर्म वाढली जाणार. ती शिक्षा आपल्याला, कारण आपल्याला कळतंय ना. आपल्याला देवाने तेवढा विवेक दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे. कोणला सत्कर्म कशी करावी, कोणला कसं दान करावं हे आपल्याला कळतं सगळ्यांना. म्हणून कोणलाही दान करू नये हे आपलं शास्त्र सांगतं, आपले ग्रंथ सांगतात. पण ठीक आहे, माणसाचा स्वभाव असतो. काही लोकांना दया आहे, तिचा बाबा घे, पण माहिती नसतं. आता 5 रुपये दिले तरी अंगावर फेकतात भिकारी. बघितलं का तुम्ही? आता मी कधी गाणगापूरला इकडे तिकडे कुरोपूरला गेलो तर अंगावर फेक, हे कोण लेगा? अरे बाबा कोण लेगा? कष्टाचे पैसे घे, 5 रुपये घ्यायला मागत नाही. 10 रुपयाची नोट किंवा 20 रुपयाची नोट दे. असे व भिकारी आता प्रोफेशनल झालेले आहेत. मग यांना काय दान करायचं मला सांगा? हेच समाजाला समजत नाही. प्रत्येकाने आपल्या कष्टानुसार जगावं. या जगात कोण गरीब राहिलेला नाही आहे. कोण गरीब आहे मला सांगा? आता सगळे पोटभर खात आहेत. हाताला काम प्रत्येकाच्या, फक्त काम करता यायला पाहिजे. ज्याला काम करायची दानत आहे त्याला सगळीकडे काम आहे. ज्याला कामच करायचं नाही त्याला काम नाही आहे. येते लक्षामध्ये? म्हणून मी प्रत्येक काम करा, कष्ट करा. कष्टात जे मिळेल, जी अर्धी भाकर मिरची भाकर असेल ती गोड आपल्याला लागली जाते. आपण बोलतो फुकट ते पौष्टिक. फुकट ते पौष्टिक नाही, ते हानिकारक आहे. किती लोकांच्या मुखात मी शब्द ऐकला, अरे फुकट कधी गोड लागतं. गोड नाही लागत, एक तुला कारलंच चारायला पाहिजे, त्यावेळेस तुला कळेल मग काय होईल भविष्यामध्ये. फुकट जेवढं खाल, लक्षात ठेवा आपल्या कर्माचा घडा भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुठल्याही तीर्थक्षेत्री गेलात ना तुम्ही, समजा कुठेही अन्नक्षेत्र असेल त्या ठिकाणी जर तुम्ही प्रसाद ग्रहण करत असाल, घेत असाल, तर किमान 50 रुपये तरी त्या दानपेटीत किंवा पावती तरी फाडावीत, तरच ते पुण्य आपल्याला लागलं, तर अन्यथा लाभत नाही. हे माझ्या मनाचं काही नाही आहे बरं का, हे सत्य घटना आहेत. हे ग्रंथातल्या घटना आहेत, आपल्या शास्त्रातल्या घटना आहेत या. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, कुठेही तीर्थक्षेत्री गेलात तुम्ही, महाप्रसाद खाला तरी किमान तुमच्या योग्यतेनुसार जेवढं असेल 50 रुपये 20 रुपये काय असेल ते दानपेटीत टाका किंवा तिथं पावती फाडा, तरच ते पुण्य तुम्हाला लाभलं. कारण अनेक लोकांचं दान असतं त्याच्यामध्ये, ते त्यांचं पुण्य वाढवण्यासाठी तुम्हाला दान करतात आणि तुम्ही फुकट खाऊन जाता आणि आणखी पापाचे घडे भरता. बरोबर आहे का चुकीचं आहे? हे अशाच काय गोष्टी असतात. म्हणून असा विचार करू नये माझ्याकडनं काहीतरी पुण्य घडायला पाहिजे, माझ्याकडनं दान धर्म घडायला हवं आहे. हे स्वप्न सोडून द्या. तुम्ही तुमचा प्रपंच बघा, परमार्थ करा, नामस्मरण करा, आई वडिलांना नीट अन्न घाला, बस एवढंच पुण्य सगळ्यात मोठं आहे. इतरांना अन्न घालण्यापेक्षा आई वडील किती घरामध्ये उपाशी ते पहा पहिले. त्यांना वेळेवर जेवण मिळतंय का नाही मिळत ते महत्त्वाचं आहे. तुमच्या घरात काय चालतं ते त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, पण अन्न तरी पोटभर द्या त्यांना, मग दुसऱ्याला दान धर्म करायला जा. मी प्रत्येकाला तेच सांगत आलेले आत्तापर्यंत.
पण आता समाजाची बुद्धी, त्याला कोण काय करू शकतं. फक्त काय उचलली जीभ लावली टाळ्याला बोलायचं म्हणून बोलतात, पण असं कोणाच्याच हातातनं घडत नाही. क्वचित लोकांच्या हातातनं ते दानधर्म घडलं जातं. ते पण कुठेतरी तीर्थक्षेत्री जाऊन दान करतात आणि त्याच्यातनं हजारो लोक तो प्रसाद ग्रहण करतात आणि ते पुण्य तुमच्या पूर्वजांना, कुळाला, तुम्हाला आणि येणाऱ्या जाणाऱ्या पिढीला ते मिळालं जातं. असे काही भगवंताने असे नियम आखून दिलेले आहेत. आता काही लोक बोलतात देव कुठला मोठा. आता देव कुठला मोठा मला हेच समजत नाही. लोकांचे म्हणजे विचार पण किती वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे देव नक्की कुठला मोठा आहे त्याची आम्ही सेवा करावी, म्हणजे आम्ही छोट्या मोठ्यातच अडकून आहे. अजून आम्हाला ईश्वरच कळालेला नाही आत्तापर्यंत. म्हणजे आयुष्यात आम्ही कधी उपासनाच केली नाही, म्हणजे आमच्या घरात कधी देवपूजा झालेली नाही असंच समजायचं. कारण की ज्याला ईश्वरच कळाला नाही छोटा मोठा, आणि जर तो व्यक्ती बोलत असेल घरामध्ये म्हणजे इतर देवता कुठला मोठा असेल त्याची उपासना आम्हाला करायला, म्हणजे आयुष्यात कधी त्यांच्या कुळापासून आत्तापर्यंत त्यांनी कुठल्याही देवाची उपासना केली नाही. फक्त मजा मस्तीमध्ये दिवस गेले त्यांचे. आणि आता कुठंतरी त्रास व्हायला लागला म्हणून देवाचे पाय पकडाले. मग जो देव सामर्थ्यवान आहे बघा, त्याच्यात पण स्वार्थ आहे. स्वार्थ आहे का नाही देवामध्ये. जो देव सामर्थ्यवान आहे, ज्याच्यात सामर्थ्य जास्त आहे, मग तो देव कुठला त्याचे पाय पकडायला, त्याच्यात पण स्वार्थ, त्याच्यात पण रजोगुणी बुद्धी. मिळाला तर देव, नाही मिळालं तर देव नाही. म्हणजे अशी पण लोकांची अवस्था आहे. त्यापेक्षा कुठल्या तरी संतांच्या सानिध्यात जा. ज्यावेळेस संत तुम्हाला समजतील त्यावेळेस देव समजेल, अन्यथा देव समजणार नाही. संतांच्या सानिध्यातच कधी गेले नाही, कधी बसले नाही, कधी प्रबोधन ऐकायला बसले नाही, कसं समजणार तुम्हाला देव काय, कोण आहे, कुठून आला, त्याचं अस्तित्व आहे का नाही आहे हेही आम्हाला माहिती नाही. फक्त देव आहे ठीक आहे, नमस्कार करायचा, पुढे चालायचं, असं होत नाही. त्याला कुठंतरी भजावं लागतं. जसं आपण आपल्या आईबापावर प्रेम करतो त्याच पद्धतीने आपल्या इष्टदेवतावर प्रत्येकाने प्रेम करायला हवं आहे. मग प्रत्येकाचं दैव कुठलंही असो, मी बोलत नाही तुम्ही माझ्या स्वामी समर्थांचीच भक्ती करा, तुमचं कुठलंही दैवत असो त्याच्यात माझे स्वामी महाराजच आहेत, पण श्रद्धेने विश्वासाने करा. अनन्य भाव पाहिजे, पूर्ण शरणागती पाहिजे, तरच तो देव तुमच्याजवळ कधी वाटलं तर येईल, तुमचा भाव दृढ असेल तर, अन्यथा श्री स्वामी समर्थ. पण आता या युगात तर कोणाची सत्यभक्ती राहिलेली नाही आहे. आताच काही 5:30च्या टायमाला 10 नागा बाबा आलते, 6 फूट हाईट, सगळ्यांची एकदम खतरनाक. मलाच बघून घाम फुटला थोडासा. मार्गदर्शन आज तर काय मला उठायलाच मिळालं नाही. मार्गदर्शन 10 वाजल्यापासून मी 5:30 वाजल्यापासून बसले. पण सांगायचं कारण काय, आले पण शिस्तीत आले, दर्शन घेतलं, महाराजांचं व्यवस्थित बसले. कुठेतरी डोळ्यामध्ये भेद नाही पाहिजे देवाबद्दल. हे साधू संत कसे असतात, यांच्या डोळ्यात भेद नसतो. ते फक्त हे नागा म्हणजे कोण, हे दत्तात्रय भगवानांची भक्ती करणारे, हे आग्नेय आखाड्यातली लोक असतात. कोण असतात, हे साधू असतात. हे दत्तात्रय भगवानांची सेवा करतात. आणि दत्तात्रय भगवान म्हणजे कोण, भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांची माझी 5 मिनिटं चर्चा झाली, त्यांचा मान दिला, त्यांना दक्षिणा दिली आणि त्यांच्या मार्गाला पाठवलं. चर्चाही झाली आमच्या अध्यात्म मार्गात 2 शब्द. मग त्यांना काय घाबरून जायचं का, नाही. त्याला व्यक्ती पण तसाच असावा लागतो, म्हणजे अध्यात्म मार्गातला. असं नाही मी प्रपंचिक आहे, मग मी कोण नागा आला बाबा खाली काहीच नाही सगळं मोकळे, मग मी त्याला घाबरेल, असं काय आहे का असं नाही आहे. ते साक्षात तिथे श्री स्वामी समर्थ महाराज बसले. त्यांच्या बळावर आम्ही बोलतो. कोणाच्या बळावरती, त्यांच्या बळावर आम्ही बोलतो. आमचं काय नाही, आम्ही आज आहे उद्या नाही, पण ते कायमस्वरूपी आहेत. त्यांच्यासमोर कोणाच चालेल का, नाही. आज माझं कॉन्टॅक्ट केंद्र चालू आहे इथलं, त्याच्यामुळे मी कोणाला घाबरत नाही आजच्या दिवस तरी. पण सांगायचं कारण काय, अशा काय घटना असतात त्यांना आदर आहे, देवाबद्दल आदर असतो. मग तो कुठलाही देव असू दे, त्यांना ते त्यांच्याच देवाला पाहतात. हे असे साधू संतांचे गुण आपण घ्यायला पाहिजे. त्यावेळेस कुठेतरी छोटा मोठा देव आपल्याला कळाला जाईल, अन्यथा समजणार नाही. म्हणून साधू संतांच्या संगतीत राहा, सत्संग अटेंड करा, कुठं कीर्तन असेल तिथे जा, त्यावेळेस आपल्याला तो बोध कळाला जाईल, अन्यथा कळणार नाही. म्हणून गुरुप्राप्ती असणे खूप गरजेचं आहे. आता लोक बोलतात महाराज तुम्ही गुरु करता, पण तुम्ही का दीक्षा देत नाही. आता बरीच माझ्या मागं लागले, महाराज दीक्षा द्या दीक्षा द्या. बाबा मी दीक्षा देत नाही, एवढी योग्यता नाही माझी, मी सर्वसामान्य आहे.
मी दीक्षा कोणाला देत नाही. दीक्षा दिली तर लोक नीट पालन पण करत नाही. त्याच्यामुळं मी आता 12 वर्षाला दीक्षा देणंच बंद करून टाकलं आहे. येते का लक्षामध्ये? दीक्षा घेणे आणि त्याचं पालन करणे सोपं नाही आहे. गुरूंच्या आज्ञेत राहावं लागतं. एकाने तर असा प्रश्न केला, महाराज योग्य गुरु म्हणजे काय? आणि जर गुरु दीक्षा घेतली तर गुरु आपल्याला बंधनात अडकवतात, हे खरं आहे का? अरे बाबा, गुरु कधीही कोणाला बंधनात अडकवत नाहीत. गुरु शिष्याचं नातं हे आई आणि मुलासारखं असतं. काय असतं? आई आणि मुलासारखं गुरु शिष्याचं नातं असतं. हेच अजूनपर्यंत तत्त्व लोकांना कळलेलं नाही आहे. गुरुतत्व म्हणजे काय? जो गुरु एखाद्या शिष्याला अंधकारामधून प्रकाशाकडे नेतो आणि दिव्यती जी ज्योत दाखवतो, त्याला गुरुतत्व असं म्हटलं गेलेलं आहे आणि गुरुकृपा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे जो शिष्य आहे त्याच्या डोळ्यावरती काळा पदर आहे, काळा पडदा आहे, त्याला पुढची दिशा दिसतच नाही आहे. त्याच्यासाठी योग्य गुरुप्राप्ती पाहिजे. म्हणून चहा पण फुकून प्यावा, म्हणजे गुरु पारखून करावे, अन्यथा रडायची वेळ येते. काय येते? काही लोक अशीच दीक्षा घेतात. 4 लोक जमली, अरे वा 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 काय चमकूगिरी, लय लोक येतात आणि येड्यासारखे दीक्षा घेऊन मोकळे येतात, तोंड जोडतात नंतर. मग अशी अवस्था त्यांची होते. मग माझ्याकडे येतात, महाराज तुम्ही दीक्षा देता का? बाबा मी दीक्षा देत नाही रे. किती वेळा सांगावं? मी दीक्षा देतच नाही कोणाला. पहिले ज्याच्याकडनं दीक्षा घेतली त्याला तर पहिलं पारखा. ज्या गुरूंकडं तुम्ही जाता त्यालाच तुम्ही मान सन्मान देत नाही तर मला कधी देणार तुम्ही? त्यापेक्षा ज्याच्याकडनं दीक्षा घेतली त्यालाच शरण जा, तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. आताची पिढी एवढी चंचल झाली, त्यांना बाबा भगत व्हायचं आहे लवकर. काय व्हायचं आहे? बाबा भगत. बाबा भगत झाला का डायरेक्ट परलोकची यात्रा, म्हणजे यमलोक. बाबा भगत होणं सोपं आहे का? अहो, बाबा भगत हे तांत्रिक मांत्रिक या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा भक्त व्हा, सेवक व्हा, महाराजांची सेवा करा. बघा, योग्यांपेक्षा योगी व्हाल तुम्ही. अहो, साधू म्हणजे काय? मनुष्यालाच साधू असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्या गुणांवरती तो साधू ठरला जातो. साधू म्हणजे भगवी कपनी घातली आणि चालला बोंबलत असं पण नाही बरं का. तुमचे गुण काय, तुमचं तत्वज्ञान काय, तुमचे विचार काय, तुमचं आचरण काय म्हणतं, याला खूप महत्त्व आहे. अन्यथा साधू घडत नाही. मग तुम्ही किती जो ऊस आहे त्याच्या एवढे किती उंच असले पण त्याच्यात जर गोडवाच नसेल तर त्याला महत्त्व आहे का? नाही. म्हणून रंगाला भुलायचं नाही. मी रंग घातल्यावर ते महाराज काय बोंधूबिंदू आहेत काय नाही, असं नाही बरं का. हे सांगायचं तत्व आहे. पण सांगायचं कारण काय? प्रत्येक साधू असा असतो नाही. काही साधू चांगले पण आहेत, ते खरोखर योगी आहेत, तेवढी पात्रता आहे आणि आयुष्यभर देवाचं स्मरण नामस्मरण केलेलं असतं. कधीही इतरांचा द्वेष क्लेश केलेला नसतो, मत्सर मनामध्ये नसतात आणि सगळ्यांचं कल्याण कसं होईल, सगळे कशी सुखी राहतील हेच साधूच्या मनात असतं. ते काय बाबा भगत नाही आहेत, तू माझ्याकडनं आलं तर मी बघतो उद्या तुझ्याकडं, असं काय आहे का? माझं तरी तत्व तसं नाही बरं का. सांगायचं कारण काय? ते स्वामी भक्त आहेत, ते स्वामींसाठी येतात. ते काय माझ्यासाठी येतात का कोण? ते स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला, ते स्वामींचे. म्हणून प्रत्येकाने एक लक्ष ठेवायचं, जीवनात कितीही उन्हाळा हिवाळा पावसाळा येऊ द्या पण महाराजांचे चरण कधीच सोडायचे नाही. प्रत्येक संकट समय भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी उभे राहतात आणि तेच स्वामी महाराज म्हणजे गुरुरूपामध्ये उभे आहेत, तेच सद्गुरू आहेत. जर एखाद्याला मानव देहातले गुरु प्राप्त नसतील त्याने आपल्या ग्रंथपुराणाला किंवा जो आपला इष्टदेवत आहे त्यालाच गुरु मानून आपली सेवा करावी. आणि ज्यावेळेस ते इष्टदेवताच्या कृपेने तुम्हाला मानव देहातले गुरु प्राप्त झाले तो सोन्याहून पिवळं, त्यावेळेस खरा ब्रह्म तुम्हाला कळायला जाईल, अन्यथा ब्रह्म कळणारच नाही. कारण हे गूढ रस आहे अध्यात्म मार्ग, हे काय अंधश्रद्धा नाही आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय? बोकड कापणे, कोंबडं कापणे. आता आषाढ महिना आला ना जवळ, मग आता कापा, काही हरकत नाही आणि घ्या पाप बोकांडी. काय करायचे मला तरी? माझं सांगायचं काम आहे. जेवढं तुम्ही कराल तेवढे शिक्षेस पात्र व्हाल. सगळा हिशोब महाराजांकडे होतोय तुमचा. जेवढं तुम्ही वाईट कर्म करता सगळा हिशोब स्वामी समर्थांकडे त्यांच्या रजिस्टर असतं ना, त्याच्यामध्ये सगळं
त्यांच्या डायरीमध्ये लिहिलं जातं, बाबा याने एवढं पाप केले, आपोआप सगळा कलम चालला जातो तो. आणि ज्यावेळेस मृत्यू येतो ना त्यावेळेस त्या काळाला तुम्ही सटिंग लावू शकत नाही. बाबा मी थांब आता जातो आमदाराकडं किंवा जातो मंत्र्याकडे किंवा मुख्यमंत्र्याकडं, असं नाही होत. खालून फटकट वर नेतात आणि मग जी शिक्षा आहे तुमच्या संचितात ती शिक्षा 84 लक्ष तर भोगणारच, पण अनेक नरकप्राप्ती होते आणि अनेक त्रास भोगावा लागतो. मानव देहाला नियम आहेत. आपण काय 4 पायाचे प्राणी आहोत का? नाही ना, मनुष्य आहोत. त्या मनुष्याला नियम आहेत. असंही कायद्यामध्ये कुठं गुन्हा केला, एखाद्याचा खूनच केला तर जन्म ठेप लागते किंवा फाशीवर दिलं जातं. इथं तरी शॉर्टकटमध्ये बोलतात ना, थोडक्यात आहे, पण तिथं अनंत काळापर्यंत तरफडत राहावं लागतं. एवढी कठोर शिक्षा आहे त्या ठिकाणी. म्हणून एवढं लक्षात ठेवायचं, पाप कर्म करायच्या वेळेस आपले विचार व्यवस्थित त्या घोड्यासारखे सरळ पाहिजे. हे पाप आहे हे पुण्य आहे. मग कुठे धावायचे तुमच्या हातात आहे. सरळ धावायचं का इकडे धावायचं, पापाकडे धावायचं का पुण्याकडे धावायचं? त्यापेक्षा सरळ धावा भगवान श्री स्वामी समर्थांकडे. त्या पाप पुण्याचा प्रश्नच राहणार नाही. सगळ्यांचं निवारण करतील स्वामी महाराज. येतं लक्षात काय म्हणतोय मी? माझी भाषा कळते ना? थोडी कन्नडी बिनाडी भाषा येत नाही ना? म्हणजे अशा काय घटना असतात, म्हणजे लोकांना अजून देव कळाला नाही, गुरु कळाले नाही, गुरु बंधनात अडकवतात. बंधनात कधीही गुरु अडकवत नाही. तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला मोकळे असते. फक्त ज्यावेळेस तुम्ही अध्यात्म मार्गात येतात, ज्यावेळेस तुम्ही गुरु सानिध्यात येतात, त्यावेळेस तुम्हाला बंधनात राहणं गरजेचंच आहे. कारण तुम्ही गुरु सानिध्यात आहे, त्याचे नियम पाळणे खूप महत्त्वाचे असतात. ज्यावेळेस तुम्ही प्रापंचिक जीवनात जाता त्यावेळेस तुमचा व्यवहार चालू होतो. त्यावेळेस गुरु कोणालाही टोकत नाही. तुम्ही किती कमावता काय करता त्यांना काही घेणं देणं नाही आहे तुमच्याशी. त्यांना फक्त ज्यावेळेस तुम्ही अध्यात्म मार्गात येतात त्याचं नियमाचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. जे गुरुतत्व सांगतात त्याप्रमाणे वागणं प्रत्येक शिष्याचं कर्तव्य असतं. अन्यथा तो शिष्य फोल होतो आणि त्याला नरकाची वाट मिळाली जाते. हे सोपं नाही गुरु परंपरा. काही लोक दीक्षा घेतात पण गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप पण करता येत नाही, त्यांना जप पण करता येत नाही. आणि जर तो जप केला नाही तर तो शिष्यच पात्र होतो. म्हणून गुरु जेवढी साधना देतील ती साधना त्या शिष्याला पूर्ण करावीच लागते, नाही तर तो शिष्यच पात्र होतो. आणि जर त्यांनी साधना केली तर गुरुसारखे त्याला करतात. काय करतात? त्याला शिष्य म्हणून ठेवत नाही, त्याला गुरुच करतात. म्हणजे तेवढा अधिकार त्याला देतात. सोपं नाही आहे गुरु तत्व. गुरु परीक्षा पण अनेक घेतात. अहो रात्रभर झोप येत नाही, झोपून पण देत नाहीत. तुला एवढा जप करायचा आहे रात्रभर जागून, मग ते भूत येऊ दे, सायताने छातडावर बसू, स्मशानात जा, कुठेही जा, पण तुला तेवढा जप करायचा आहे. का एवढे कठोर वागतात गुरु? आपल्या हिताचं असतं ते. नंतर आपल्याला कळतं अरे गुरु आपल्यासाठी किती तळमळत होते आणि आपल्याकडनं ही साधना त्यांनी करून घेतली, आपण नाही केली. आपल्याला होतच नाही, आम्ही आळशी, स्थूल शरीर, अर्धा तास नीट बसवत नाही, लगे हातपाय दुखायला लागतात, अशी आमची अवस्था. मग रात्रभर कधी जप व्हायचा? अहो आमचे गुरु असायचे, आमचे गुरु आम्हाला सांगायचे. त्यांचे गुरु संभाजीनाथ बाबा जेव्हा गिरनारला जायचे, अहो 50-50, 100-100 किलोमीटर पायी चालायचे एवढ्या भर उन्हात. त्यावेळेस गाड्या असायच्या का? किती जुना काळ येतो. माझा जन्म पण नव्हता त्यावेळेस माझे गुरु मला सांगायचे. माझा जन्म झाल्यावरती मी दीक्षा घेतली, माझे गुरु सांगायला लागले. त्यांना जर विचारलं बाबा कुठं चाललो आपण, ओरडायचे तुम्हाला काय करायचं? मी सांगतो गप चला मागे, आवाज करायचा नाही, गप आपले हात जोडून मागे मागे मागे. बरं उन्हात एक कमरेला लुंगी. अनेक शिष्यांना लाजही वाटायचे, उघड बम. आता काय साधू असल्यावर कसलं काय लंगोट घालायला नागडं फिरा, म्हणजे अशी अवस्था होती. तर गुरूंना माझ्या लाज वाटायची. अरे बाबा काय आता आपल्याला नागडं केल्याशिवाय सोडायचे नाही, लुंगी घाला सगळ्यांनी. लुंगी घालायची आणि मी सांगतो ते गप. गिरनारला रात्रभर त्यांना जप करायला लावायचे वरती पादुकांपाशी. त्यावेळेस काही नव्हतं, असं छोटं बेटं मंदिर काही नव्हतं त्यावेळेस, रोपे विपे काही नव्हता. त्यावेळेसची घटना आहे ती. आणि त्यावेळेस माझे गुरु सांगायचे रात्रभर साधना करायला लावायचे. जो मंत्र दिला गुरुमुखातनं मंत्र निघतो त्या मंत्राला जाप करायला लावायचे आणि तिथं अनुभूती यायची. म्हणजे गुरु मंत्रामध्ये किती ताकद आहे बघा, विचार करा तुम्ही. हे माझ्या गुरूंनी अनुभव घेतलेले आहेत. म्हणून सबसे बडा गुरु से बडा गुरु का ध्यास. जेवढं तुम्ही गुरुप्राप्ती करता तेवढं गुरूंचा ध्यास पण पाहिजे मनामध्ये. म्हणजे गुरूंची आठवण, आपले गुरु काय करतात, भेटायला जायला पाहिजे, दर्शनाला जायला पाहिजे, काय त्यांचं चाललंय.
गुरु सान्निध्यात जाऊन ज्ञान घ्यायला पाहिजे. अध्यात्म काय, तत्व काय, गुरुतत्व काय, ईश्वर काय, खरं आहे का खोटं आहे का, सगळ्या गोष्टींचं ज्ञान गुरूंसमोर जोपर्यंत तुम्ही प्रश्न मांडत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळालं जात नाही. म्हणून प्रत्येकाने लहानात लावून राहणे आणि गुरूंना शरण जाणे, तर गुरु आपल्याला योग्य ज्ञान देतात, अन्यथा देत नाही. कारण तेही परीक्षा बघतात. परीक्षा बघितल्यावरच ते शिष्याला गुरुदीक्षा देतात, अन्यथा देतच नाही. काही देतात आपट्याच्या पानासारखे, घ्या मंत्र आणि चला पुढे, आणि नंतर रडत बसतात. बघितलं किती जणांची अशी अवस्था आहे. गुरु मंत्र भेटला पण काय अवस्था झाली, लास्टला रडू लागले. हा गुरु योग्यच नव्हता. मग अगोदरच चहा फुकून प्यायचा बाबा, दूध गरम होतं, थोडं थंड पडून द्यायचं, त्याच्यावरची साई काढायची होती, त्याला पारखायचं होतं. थोडंसं पारखायचं म्हणजे जवळ जाऊन बघायचं नाही, थोडं येणं जाणं पाहिजे. मग कळायला पाहिजे हे गुरु योग्य आहेत बाबा, आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. म्हणजे अशा पण कथा घटना, हे काय जिवंत अनुभव आहेत, हे घडलेल्या घटना आहेत. म्हणजे त्या गिरनारला माझे गुरु हे आठवडाभर 15-15 दिवस राहायचे. त्यावेळेस काय असं साधन नसायचं गाडी घोड्यांचं, पायीच धावायचं, पायीच पळायचं. आणि त्यावेळेस जाज्वल्य चैतन्य एवढं तुम्ही विचार पण करू शकत नाही. आणि अशा टेकडीवरती खालून चढायचं वरपर्यंत, ते पण रात्री चढायचे, ते सकाळपर्यंत तिथं पोचायचे. आणि त्यावरतीच सगळं सामग्री घेऊन जायचे. आणि ती सामग्री 8-10 दिवस 15 दिवस पुरेल एवढी सामग्री घेऊन जायचे. आणि तिथंच अन्न शिजवायचे, तिथेच खायचे. ते पण थोडं, एखादा थोडासा मसाले भात काय असेल त्या पद्धतीने. पीठ कुठे एवढा कोणला वेळ आहे साधू संतांना. मग तिथे बसून 15 दिवस 8 दिवस साधना करणे आणि दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घेणे. ते बघ कोणाच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने. गुरूंनी करून घेतलं नसतं तर शिष्याला झालं तरी कुठून असतं. सगळ्यांना आळस, अरे एवढं चालायचं किती, पण गुरु करून घेतात. म्हणून गुरुतत्व सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. आलं लक्षामध्ये मी काय सांगितलं. आता काय जास्त वेळ आपल्याला वाढवायचा नाही आहे. परत कधीतरी याच्यावरती आपण प्रबोधन करूया, चर्चा करूया. बरं वाटलं का जरा गुरुतत्व ऐकून. यालाच गुरुशक्ती असं म्हटलं गेलेलं आहे. आणि तेच गुरु म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांच्याच सगळ्यांनी आपले आपले गुरु पहा, त्यांचं दर्शन घ्या, त्यांचं नामस्मरण करा. परत बोला एकदा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश, सर्वांनी स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं जोरामध्ये, मोठ्या आवाजात, ते पण टाळ्यांच्या गजरामध्ये. आलं लक्षामध्ये. चला सगळ्यांनी सुरुवात करायची. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव आदि।